नमस्कार. नमस्कार सर. मी ॲडव्होकेट शंकरराव वानखेडे आणि माझ्यासोबत आहे मान्य श्री प्रमोद भाऊ पवार. आमच्या या खातखेडा गावचे, तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर हा पिशोर परिसर आहे. आणि या पिशोर परिसरामध्ये आज एक वेगळा आम्ही भेटलो आहे. आणि या भेटीमध्ये आमचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता आणि सगळ्यांच्या खांद्याला खांद्या लावून काम करण्याची मानसिकता ठेवणारे आमचे प्रमोद भाऊ वारंवार संपर्कात असल्यामुळं आमचे मित्र मान्य श्री गजानन भाऊ घुगे यांच्या माध्यमातून व आमचे जिल्हाध्यक्ष मान्य श्री संजय भाऊ खंबायते यांच्या सहकार्यानं मान्य श्री प्रमोद भाऊ पवार साहेब चांगल्या प्रकारचं काम करता. आम्ही यांच्या सर्वांना धरून काम करत असतो. आज छत्रपती संभाजीनगरमध्ये काम करत असताना अतिशय आनंद वाटतो. पार्टीमध्ये काम करत असताना देशातील विविध राज्यांचे, विविध ठिकाणचे आम्हाला मोठ्या प्रमाणात अभ्यास दृष्टिकोन समोर येतो. आणि त्यातल्या त्यात आज आमचे प्रमोद भाऊ पवार साहेब यांच्या शेतात आज येणं झालं. यांचा शेती व्यवसाय आहे. शेतीच्या माध्यमातून शेतीला जे जोडधंदे असतात, कनेक्टिव्हिटी, ते त्या माध्यमातून हे आपला आणि आपल्या घर परिवाराचा चांगला प्रकारचा सांभाळ करता, उदरनिर्वाह करता, मुलं बाळांना चांगल्या प्रकारचं शिक्षण कसे भेटेल या दृष्टिकोनातून आज आम्ही चर्चा करतोय. ही चर्चा एक साधारण चर्चा आहे. याला कुठल्या प्रकारचं अंगण देण्याची मानसिकता कोणी ठेवायची नाही. किंवा आम्ही एकमेकांमध्ये मिक्स होतो आणि येणाऱ्या काळामध्ये आमचे जे बी मित्र आहे ते आमच्यासोबत जास्तीत जास्त कनेक्ट व्हावे या दृष्टिकोनातून काम चालतं. आम्ही सर्वच भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून काम करतो. आमचे मार्गदर्शक मान्य श्री डॉक्टर भागवतजी कराड साहेब, मान्य श्री रावसाहेब पाटील दानवे साहेब और या देशाचे यशस्वी मुख्यमंत्री मान्य, या राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री मान्य श्री देवेंद्र फडणवीस साहेब व या देशाचे यशस्वी पंतप्रधान मान्य श्री नरेंद्र मोदी साहेब यांना अडल ठेवून आम्ही काम करतो. आणि आज त्यातल्या त्यात आमचे मित्र मान्य श्री प्रमोद भाऊ पवार साहेब, नमस्कार. तुमचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. आज अतिशय आनंद वाटला. आज आपला मूळ व्यवसाय काय आहे? शेती. सर, सर्वप्रथम मी माझा परिचय देतो. माझं नाव प्रमोद दत्तू पवार पाटील, राहणार मी खातखेडा. माझा उद्योग व्यवसाय हा, मी शेती करतो. बरोबर. शेतीवरशी निगडीत मी थोडंफार एक राजकारणात पण सामील आहे. म्हणजे पार्टी एक कार्यकर्ता म्हणून मी पार्टीचं काम करतो. क्या बात आहे. गुड. पार्टीनं मला सध्या एक पूर्व मंडळाची तालुक्याची चिटणीस म्हणून जबाबदारी दिलेली आहे. क्या बात आहे. गुड. आणि ह्या जबाबदारीचे मागे जे श्रेय जातं ते आमचे युवा नेते मान्य तालुका अध्यक्ष श्री गणेश भाऊ घुगे, आमचे वरिष्ठ जिल्हा अध्यक्ष श्री संजय भाऊ खंबायते, क्या बात आहे. गुड. भागवतजी कराड साहेब, आदरणीय रावसाहेब पाटील दानवे दादा, आणि या सर्वांच्या माध्यमातून आपण काम करता. अतिशय आनंद वाटला. आज प्रमोद भाऊ पवार हे एक चांगले व्यक्तिमत्व आहे. प्रमोद पवार पाटील हे एक चांगल्या प्रकारचं या भागातील अस्तित्व आहे. आणि आपल्या जिंदगीला चांगल्या प्रकारचं मोड कसं येईल, आपले मित्र कंपनी आपल्या संघ कसं कनेक्ट राहील आणि या संसारात आपलं आणि आपलं परिवाराचं नाव कसं चांगल्या प्रकारचं रोशन करता येईल या दृष्टिकोनातून सर्व मित्र कंपनीशी जोडलं असतं. आज अतिशय आनंद वाटतो. जेव्हा जेव्हा बऱ्याचशा नागरिकांसोबत संपर्क होऊ लागलेला, त्यांच्या संग जोडण्याचा चान्स भेटू लागलेला, त्यांच्या संग चर्चा करण्याचा चान्स भेटू लागला, ही गपशप्पी तशीच आहे. तर यावर्षी आता आपण शेतीच्या माध्यमातून काय काय उत्पन्न वगैरे? तर माझ्याकडं टोटल जमीन 3.5 एकर जमीन आहे. 3.5 एकर मध्ये माझा जवळपास 1.5 एकर कापूस होता. बाकी राहिल्या क्षेत्रात 30 गुंठे अद्रक होती. राहिल्या क्षेत्रात परत मका हे पीक होतं. बरोबर आहे. आणि मग बाकीची जमिनी करता येते कसं? ते माझ्या चुलत भावाची जमीन आहे, मनोज पवार पाटील म्हणून आहे. छत्रपती संभाजीनगरला फायनान्स मध्ये जॉब करतात ते. त्यांना इकडे येण्यास वेळ नसल्यामुळे त्यांनी जमीन मला ठोक्याने दिलेली. म्हणजे आम्ही पार्टनर मध्ये जमीन करतो. क्या बात. गुड. आणि अशा प्रकारे आपण बघताय की एक चांगल्या प्रकारचं आपलं उदरनिर्वाह कसा होईल, आपला परिवार व आपला परिसर आणि आपले नातेवाईक वगैरे यांच्या सर्वांमध्ये आपल्या जीवनामध्ये मित्रांनो शॉर्टकट कुठेच नाही. सर्वजण मेहनत करतात. प्रत्येक जण मेहनतीवर भर देणारा व्यक्ती आहे. आणि त्या मेहनतीच्या बळावरच आपला व आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह चांगला झाला पाहिजे. आपलं बी प्रत्येक माणसाने, नागरिकांनी आदरपूर्वक नाव घेतलं पाहिजे. या दृष्टिकोनातून आम्ही सर्वजण एकमेकात मिक्स होत असतो. आज खरं तर हा योगायोग आहे की आम्ही या खातखेड परिसरामध्ये आलो आणि या परिसरामध्ये आमचे मित्र मान्य श्री प्रमोद पवार साहेब यांच्या माध्यमातून या आजचा एक गपशप म्हणून कार्यक्रमामध्ये आम्ही सामील झालो. खरं तर तुम्ही या शेतीच्या दृष्टिकोनातून बघता तर ही शेती तुमची मग वंश परंपरेने आलेली आहे? वंश परंपरा. वंशप्रमाणे तुमचे नाही, माझे वडील सुरुवातीला कन्नड सहकारी सहकारी कर्मचारी म्हणून कामाला होते. बरोबर आहे. काही कारणास्तव कारखाना डबगाईत गेला. त्यामुळे आमची जी शिक्षण होती ती अर्धवट सोडून कारखान्यात काही पगार वगैरे वेळेवर होत नव्हते. त्यावेळेस परिस्थिती खूप बिकट होती.
नंतर मग वडिलांनी चुलत्याकडून जमीन डिवाइड करून घेतली. क्या बात आहे. मग नंतर मग त्या 2004 पासून मी आता शेतीमध्ये. क्या बात. मित्रांनो बघा, ज्या काळ्या मातीचं सोनं झालेलं आहे, आज करोडोचे भाव या भागामध्ये आहे. आज तुम्ही बघा, प्रमोद भाऊ पवार पाटलांनी त्यांची जमीन बघायची, इतकी जबरदस्त साफस्वच्छ ठेवलेली आहे आणि त्या जमिनीमध्ये जवळपास जेवढं त्यांना पीक घेता येईल तेवढं पीक घेण्याचा ते प्रयत्न करता. स्वतःची शेती सांभाळता, पण त्या व्यतिरिक्त बी हे आपले जे आहे मित्र कंपनीमध्ये सुद्धा शेतीच्या माध्यमातून आपला उदरनिर्वाह करण्यासाठी चांगल्या प्रकारे कार्य करतात आणि मस्त जबरदस्त पर्सनॅलिटी, कुठल्याही प्रकारचं रोग लागणे आणि एकदम स्वतः पती पत्नी आणि आपला परिवार शेतामध्ये राबवता. आई, मुलं 2-3 आणि सर्वजण हे स्वतः शेती करतात, त्यामुळं यांना कुठल्याही प्रकारची कोणाची गरज भासत नाही. आणि असं म्हणणारे लोक नाहीये की बा हे नाहीये ते नाहीये, हे स्वतःवर 100% खुश आहे आणि काम काम आणि काम या दृष्टिकोनातून करणारे आहे. आणि त्यातल्या त्यात भारतीय जनता पार्टी सारख्या या चांगल्या पार्टीमध्ये काम करण्याची त्यांची मानसिकता त्यांनी ठेवली. आणि आमचे मित्र मान्य श्री गणेश घुगे, तालुका अध्यक्ष कन्नड यांच्या माध्यमातून आज ते भारतीय जनता पार्टी मागील बऱ्याच वर्षापासून काम करता. तसेच त्यांचे आयडल मान्य श्री डॉक्टर भागवतजी कराड साहेब, मान्य श्री रावसाहेब पाटील दानवे साहेब, माजी केंद्रीय मंत्री, दोन्ही मंत्र्यांच्या माध्यमातून या ठिकाणी काम करता. तसेच वारंवार हे आमचे ह्या छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष मान्य श्री संजय खंबाते यांच्या संपर्कात राहता. यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीचे वेळोवेळी ज्या वरिष्ठांनी सूचना दिल्या त्या माध्यमातून हे काम करत राहता. यांच्यामध्ये काम करण्याची प्रचंड अशी स्पीड आहे, गती आहे. आणि म्हणून भारतीय जनता पार्टी यांनी एक कुठेतरी आपलं अस्तित्व उभं राहावं म्हणून पार्टीच्या माध्यमातून काम करता. तर काय वाटलं तुम्हाला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून काम करताना, कशी फिलिंग होती, कसं वाटतं तुम्हाला? तर भारतीय जनता पार्टीमध्ये काम करणे म्हणजे परिवारामध्ये काम करणे. क्या बात आहे. ज्यावेळेस आपण परिवारात काम करतो त्यावेळेस परिवारात मोठं कोण छोटं कोण हा भेदभाव नाही. पार्टीमध्ये हा भेदभाव नाही आपल्याकडे. भारतीय जनता पार्टीमध्ये जो मान सन्मान बूथ प्रमुखाला आहे तोच मान सन्मान मुख्यमंत्र्याला पण आहे, तोच मान सन्मान आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना देखील. क्या बात. म्हणजे वरतून तर शेवटच्या घटकापर्यंत भारतीय जनता पार्टी बॅलन्स्ड. क्या बात आहे. खरंच ही धारणा आहे प्रत्येक कार्यकर्त्याची की काम करत असताना कुठल्याही प्रकारचं मनात डाऊट न पकडता सर्व आम्ही समान आहोत आणि म्हणून काम करत राहायचं. कारण की जेव्हा तुम्ही एखाद्या पार्टीत काम करता तर तुम्हाला पार्टीच्या ध्येय धोरणाच्या माध्यमातून कळायला लागतं की देश कसा चालतो आणि देश चालवत असताना काय काय एफर्ट्स घ्यावं लागत्या आणि कशा पद्धतीचा कल्याणकारी योजना या शेवटच्या घटकापर्यंत घेऊन जाता येते आणि त्यांचा विकास चांगल्या प्रकारचा करून घेता येतो. हा दृष्टिकोन समोर ठेवून पार्टी काम करत असते. पार्टीचे वरिष्ठ जे प्रचंड अभ्यास करतात देशाचे आणि विदेशाचे आणि जगभरातील देशामध्ये कशा प्रकारचा विकास घडवून आणता येतो त्या पद्धतीनं पार्टीतले सिनियर कार्यकर्ते काम करत असतात. आणि सिनियर कार्यकर्ते ज्युनियर कार्यकर्त्यांना चांगल्या प्रकारचं ट्रेन करून पार्टी आणि देशाचा विकास कसा घडेल या दृष्टिकोनातून आपला रुतबा ठेवत असतात. आज प्रमोद भाऊ वेळोवेळी पार्टीच्या प्रत्येक कार्यक्रमात सामील होता. आता अशात कोणता प्रोग्राम राबला त्यामध्ये आपले काय काय काम केलं आपण, आपल्याला काय वाटलं की आनंदाक्ष या ठिकाणी जबरदस्त परफॉर्मन्स करायला मला चान्स भेटले असा एखादा क्षण सांगा जेणेकरून आमचे तालुका अध्यक्ष आदरणीय गणेश घुगे यांनी मागील महिन्यामध्ये आय कॅम्प घेतले. क्या बात. नेत्ररोग तपासणी शिबिर घेतलं त्यांनी. मागे इथं साखरवेल गावात कमी रोग शिबिरासाठी कॅम्प ठेवण्यात आला होता. या कॅम्पचं नियोजन मी स्वतः केलं. या कॅम्पला आमच्या गावातून तसेच साखरवेल, पळशी, खुर्द या गावातून प्रचंड लोकांनी सहभाग नोंदवला. कमीत कमी आम्ही गणेश भाऊ यांच्या माध्यमातून कमीत कमी 400 लोकांची आम्ही नेत्र तपासणी केली. मोफत चष्मे पण वाटले आम्ही. तर हे कार्य आहे एक सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे की कुठेतरी प्रत्येक माणसाला चांगल्या प्रकारे आपल्याला पार्टीशी जोडून आणि चांगल्या प्रकारच्या कल्याणकारी योजना राबवून त्यांना ज्या अडीअडचणी त्या सोडवण्याचं काम प्रमोद भाऊ पार्टीचे सगळे कार्यकर्ते करत असतात. हा एक संजोग आहे की जेव्हा एकमेकात येतो, एकमेकात काम करतो, कामाच्या माध्यमातून एकमेकात सामील होतो. मित्रांनो, कोणी बी सहज कोणासोबत जोडत नसतं. कुठे ना कुठेतरी आम्ही एकमेकात कनेक्ट असतो, आमचे विचार एकमेकाचे जुळत्या. मग अशा ठिकाणी
आम्ही उठतो बसतो. आता प्रमोद भाऊ पवार हे काही मला नवीन आहे, आता ते भाग नाही. आम्ही बऱ्याच वर्षापासून जुळतो, एकमेकात राहतो, उठतो बसतो. आम्ही एकमेकाला सोशल मीडियाच्या माध्यमातून कनेक्ट आहोत. माझा हा चिंचोली लिंबाजी परिसर आहे. पिशोर, चिंचोली लिंबाजी, वासळी, कन्नड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांचा संपर्क माझा दांडगा आहे, त्यात शंकाच नाही. आणि त्यांच्यात काम करत असताना जी फिलिंग होती, जे मनाला एकदम आनंद वाटतो, अहो तिची मजाच काही वेगळी हो. आणि ती मजा आज भाऊ बनवून मला शिकायला भेटली किंवा त्यांच्यामध्ये मिक्स होऊन काम करायला भेटले. आता आमचं हे एक प्रकारचं कामच आहे. तर प्रमोद भाऊ, आपल्या परिवारात कोण कोण आहे? माझ्याबरोबर माझी आई, माझी पत्नी, माझे 3 मुलं. या परिवार आहे आणि भाऊ वगैरे आणि काका काकी वगैरे सगळ्या प्रकारचं आपल्या परिसरात यांचं परिवार आहे. आणि हे शेतीच्या माध्यमातून आपला उदरनिर्वाह करता. तर आता येणाऱ्या काळामध्ये आपल्या वाटचाल काय असतील, कशा पद्धतीनं आपल्याला पार्टी आणि सामाजिक दृष्टिकोन समोर ठेवून काम करत आहात? तर आता येणाऱ्या काळात कोणत्या निवडणुका तुमच्यावर समोर आता आहे? आमच्या समोर जिल्हा परिषद, पंचायत समिती या निवडणुका आता पुढच्या महिन्यात त्या डिक्लेअर होतील. त्याचं खूप मोठं टास्क आमच्यासाठी पार्टीने दिलेला आहे. तो टास्क आम्हाला पूर्ण कसा करता येईल त्याच्यावर आम्ही जास्त फोकस केलं. गुड गुड. आणि तुम्हाला काय वाटतं या भागात कसं असेल वातावरण, गणित कसं आहे काही? गणित या भागाचं जे गणित आहे, ह्या भागात जेपूळ या गावातून पूर्वी जिल्हा परिषद सदस्य होते, पंचायत समिती सदस्य पण तिथलेच होते. आणि आमचे आदरणीय तालुका अध्यक्ष गणेश भोगुगे देखील जेपूळमधून येतात आणि खूप दिवसापासून ते राजकारणात सक्रिय आहे. आधी ते म्हणजे विद्यार्थी संघटनेपासून ते राजकारणात सक्रिय आहे. तर ह्यावेळेस मला तरी वाटतं भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांना तिकीट मिळेल. आम्ही त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न करू कार्यकर्ता येणार. तर आता हे पिशोर सर्कल आहे, निमोरा पंचायत समिती गाणे, पिशोर जिल्हा परिषद सर्कल. हा, तर पिशोर जिल्हा परिषद सर्कल मधून आमचे मित्र मान्य श्री गणेश भोगुगे यांची 100% तयारी चालू आहे आणि आम्ही त्यांचे कार्यकर्ते म्हणून काम करतो. नक्कीच हा भारतीय जनता पार्टीचा एजेंडा आहे. ज्या ज्या पद्धतीने काम चालले त्या पद्धतीनं आम्ही सर्व कार्यकर्ते एकमेकाच्या खांद्याला खांदा मिळून काम करतो. कोणाला बी कधी तिकीट दिलं, जिल्हा परिषद असो, विधानसभा असो, पंचायत समिती असो, ग्रामपंचायत असो किंवा नगर परिषद असो, नगरपालिका असो किंवा महानगरपालिका असो किंवा कोणतीही निवडणूक असो, आम्ही पार्टीनं जो नेता ठरवला, पार्टीने जो कॅन्डिडेट ठरला, आम्ही त्या माध्यमातून त्याचं सक्रियतेने काम करतो. आणि जेव्हा आमचं कार्य दिसतं तेव्हा पार्टी आमच्यावर जबाबदारी देतील, आमच्याकडून काम करून घेतील. यात कुठल्या प्रकारची शंका नाही. आणि सर्वजण कार्यकर्ते जबरदस्त काम करतात. यातून जबरदस्त परफॉर्मन्स करायला चान्स भेटतो आणि कोणत्याही कार्यकर्ता कोणतेही पद सहज भेटून जातं. आणि ते करत असताना कुठेतरी तो भरोसा आज आमच्या प्रमोद भाऊ यांच्या मनामध्ये आहे. आणि त्यांचं जे कार्य आहे. मग आता आपलं शिक्षण वगैरे कुठे झालं, कसं झालं? सर, मी फातिमा कॉन्व्हेंट हायस्कूल कन्नड येथे शिकत होतो. गुड. इयत्ता 10वी पर्यंत मी माझं शिक्षण केलं. गुड गुड. त्यानंतर तुम्हाला सांगितलं मी नाही, गुड, ठीक आहे. शिक्षण 10वी पर्यंत झालेलं आहे आणि या माध्यमातून आज चांगली स्वस्त जबरदस्त लाईफ आहे. आज प्रमोद भाऊ पवारला कुठे ओळख सांगायची गरज नाहीये. या एरियामध्ये मस्त काम करता आणि काम करत असताना त्यांच्यातला जो भरोसा आहे तो भरोसाच मला लय आवडला. आणि त्या भरोशाच्या बळावर आज आम्ही एकमेकांमध्ये मिक्स झालो. मित्रांनो, तुमच्यासमोर आम्ही असं येत राहू. आता थोडासा ब्रेक घेऊ, पुन्हा थोडी ब्रेक घेऊन पुन्हा आपण चर्चा करू. नमस्कार, पुन्हा आपले स्वागत आहे. आता आपण बोलतो आहे मान्य श्री प्रमोद पाटील पवार यांच्या शेतात आलेलो आहे आणि यांच्यासोबत आज आपण गपशप करतो आहोत. मित्रांनो, गपशप करत असताना जेव्हा 2 मित्र एकत्र येतात आणि त्यांच्यामध्ये एक मानसिकता तयार होती, आम्ही काही या टीव्ही सारखं गपशप नाहीये, तर हा जनरल गपशप आहे आमचा, की ज्यातून काय एक कार्यकर्ता असू शकतो आणि त्या कार्यकर्त्याचं मिशन काय असतं, कार्यकर्ता कशा पद्धतीनं सपोर्टिंग करतो पक्षाला, वरिष्ठांना, कशी पद्धत असते, काय आहे कार्यकर्त्याचं मनामध्ये, त्या पद्धतीनं आम्ही चर्चा करत असतो. तर प्रमोद भाऊ, आपण बऱ्याच वर्षापासून पार्टीला कनेक्ट आहात. काय काय गोष्टी तुम्हाला, काय काय ध्येय धोरण पार्टीचे आवडता, कोणत्या पद्धतीनं तुम्हाला काय पार्टीचं इंटरेस्ट घेता आणि त्यातून तुम्हाला उत्साहात काम करायला वाटतं? पार्टी, सर्वप्रथम ही पार्टी भारतीय जनता पार्टी जी आहे ही सर्वसामान्यांची पार्टी आणि तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचलेली पार्टी. आज केंद्र सरकारने विविध प्रकारच्या योजना लोकांना दिलेल्या आहेत. PM किसान योजना, अजून तुमची लाडकी बहीण योजना, राज्य सरकारची नमो शेतकरी योजना, मागेल त्याला सोलार, क्या बात आहे, तुमचं उज्ज्वला गॅस योजना,
1 रुपयात पीक विमा होता, तो आता बंद झाला काही कारणास्तव. तो पण भारतीय जनता पार्टीने दिला. क्या बात है. अशा भरपूर योजना आहे, अनगिनत योजना आहे. इथं जर मी सांगत बसलो तर आपल्याला संध्याकाळ होऊन जाईल. क्या बात योजना है. आहे गुड. काय. हां हां. भरपूर योजना आहे, फक्त लाभ घेणारे लागतात. बरोबर आहे, पोहोचणारे लागतात. आणि ह्या योजना शेवटच्या घटकापर्यंत कशा पोहोचतील हे माझ्या गावाच्या वतीने मी करत असतो. माझ्या गावापर्यंत शेवटच्या आता घरकुल आहे, मोदी साहेबांनी घरकुल दिलेले प्रत्येकाला. बरोबर. मला नाही घेतलं मी अजून, पण बऱ्याचशा लोकांसाठी मी घरकुलसाठी प्रयत्न केलेले. बरोबर. आता आपला किशोर सर्कल आहे, किशोर सर्कल मध्ये 2 गण आहे. एक कोणता गण आहे? एक किशोर गण असेल, एक किशोर आणि एक पंचायत समिती गण आहे, एक निमोरा पंचायत समिती गण. 2 गण आहे. या 2 गण मध्ये पार्टीचं जबरदस्त कार्य चालू आहे आणि पार्टी मोठ्या प्रमाणात काम करू लागलेली आहे. तालुकाध्यक्ष सुद्धा स्वतःचा हा सर्कल असल्यामुळे मोठ्या प्रमाणात इथं काम कार्यकर्ते जोडून कार्यकर्त्यांमध्ये चांगल्या प्रकारची ऊर्जा कशी तयार होईल आणि आपल्या ज्या सरकारच्या योजना आहेत त्या कशा चांगल्या प्रकारे इथं राबवलेल्या आहे त्या बी पुन्हा नागरिकांना कशा पद्धतीनं चांगले मानसिकतेने दाखवणं आणि प्रत्येक कार्यकर्त्याला चांगल्या प्रकारचे कसे ट्रेनिंग दिलं जाईल, त्याला कसे मानसिकतेनं बोलता येईल, हे धोरण तालुकाध्यक्ष ठेवून चालू आहे. तालुकाध्यक्ष आम्हाला इथं निवडून आणायचे त्यात काही शंकाच नाही. आम्ही 100% तालुकाध्यक्षाच्या माध्यमातून काम करतो, जिल्हाध्यक्षाच्या माध्यमातून काम करतो व आमचे आदरणीय डॉक्टर भागोजी कराड साहेब खासदार यांच्या माध्यमातून व आमचे दुसरे आदरणीय माननीय श्री रावसाहेब पाटील दानवे साहेब यांच्याकडून बी आम्ही चांगला आदर घेऊन काम करू लागलेलो आहे. ते प्रत्येक कार्यकर्त्याला त्याचा हात धरून, त्याचा बोट धरून, त्याच्या खांद्यावर हात टाकून त्याला एक एक गोष्ट शिकवण्याचं काम हे दोन्ही वरिष्ठ करताय आणि त्यांना धरून आमचे जिल्हाध्यक्ष, आमचे तालुकाध्यक्ष व विविध प्रमुख जे आहे ते सगळ्याला एकमेकाला एकत्र करून काम करतो आहे. सगळ्यात प्रथम आमचा विषय असा आहे की जेव्हा कार्यकर्ता काम करायला लागतो तर कार्यकर्त्याला मनामध्ये डाऊट नाही पकडायचा की बा मला काय भेटेल. बघा मित्रांनो, संसार करत असताना संसाराने आपल्या खांद्यावर एक जबाबदारी टाकलेली असते. ती जबाबदारी कुठेतरी 2 पैसे आपल्या परिवाराला कमावून त्याचा घर परिवार चालवणं हे आमचं स्वतःच असतं. कुठल्याही प्रकारचं कोणी काम करेल कुठे तर त्यातून तुम्हाला 2 पैसे भेटेल ही मानसिकता सगळ्या ठिकाणी नसते ठेवायची. आम्हाला ज्यातून कमाई आहे त्यातूनच आम्हाला कमाई आहे. बाकीच्या ठिकाणी तुम्हाला एक सेवा बी करावी लागते, काही तुम्हाला सेवा करावी लागते, काही तुम्हाला पैसे कमावं लागतात. तर देशानं इथं प्रत्येकाला एक संधी दिलेली आहे, प्रत्येकाने ते चांगलं घेऊन काम करत असते. आज प्रमोद भाऊ आपला स्वतःचा परिवार चालवण्यासाठी, आपला स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी शेतीच्या माध्यमातून, शेती कमाईचं साधन आहे, त्यातून पैसे कमवता आणि एकदम खुश राहता. जेव्हा जेव्हा वेळ भेटेल तो वेळ पार्टीसाठी देता आणि पार्टीचं काम करत राहता. आज या परिसरामध्ये प्रचंड युवकांमध्ये उत्साह आहे. चांगल्या काम म्हणजे आमचं चिंचोली मज परिसर, किशोर परिसर, वासळी परिसर, बाजूला आमचे नागद वगैरे आहे, इकडून कन्नड तालुक्याचे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही सगळे कार्यकर्ते जोरानं काम करू लागलेलो आहे. आणि तशाच आम्हाला तालुकाध्यक्ष विविध जे आमचे आहे गट्स आहे रिसिंग आहे त्या सगळ्याचे तालुकाध्यक्ष, त्या जिल्हाध्यक्ष हे सर्व आम्हाला कॉपरेट करत असतात. आणि येणाऱ्या काळामध्ये जे आता तुमचा जो गण कोणता गण येतो इथं? निमोरा पंचायत समिती गण. हो का. आणि मग आता इथं जे आहे कशा कशा पद्धतीनं आता वाटचाली आहे आपल्या गणच्या आणि सरकारच्या माध्यमातून आपल्या गावामध्ये? गावाचं एक रचना आहे ज्या पद्धतीनं प्रमोद भाऊ काम करताय की कार्यकर्त्याची टीम त्या पद्धतीनं उभी केली त्यांनी आणि त्या पद्धतीतून आज ज्या पद्धतीनं तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष गाईडलाईन देतील त्या पद्धतीने काम करताय आणि रात्रंदिवस प्रत्येकापासून म्हणजे त्यांनी असं सांगितलं की नेत्र तपासणी जे शिबिर यांनी घेतलं, यांनी तालुकाध्यक्षांनी ज्यांच्या खांद्यावर जबाबदारी यांनी चांगल्या प्रकारचे काम करून दाखवलं. तर असेच आणखी काय काय उपक्रम तुमच्या माध्यमातून या भागामध्ये घ्यायला पाहिजेत, आणखी सूचना कशा करशाल तुम्ही जेणेकरून? चांगला आनंद वाटेल सर. कालच आमचे नेते आदरणीय गणेश भाऊ यांनी मारुती मंदिरासमोर 2 बाकडे दिले बसण्यासाठी. क्या बात आहे. गुड. आता कालच तर ही सेवादान आहे. त्याच्यापूर्वी आम्ही हातखेडमध्ये गरजू व्यक्तींसाठी बियाणं वा वा भागवत कराड साहेबांच्या माध्यमातून आदरणीय संजय भाऊ खंबा येथे जिल्हाध्यक्ष यांच्या माध्यमातून आम्ही हातखेडमध्ये 2-3 वेळेस जवळपास 3 सीझन आम्ही लगातार बियाणं वाटप केलेलं आहे. बरोबर. आणि नंतर मग गणेश भाऊच्या माध्यमातून श्रम कार्ड वगैरे अजून भरपूर अशा योजना गावात मी राबवल्या. बरोबर आहे. आणि आता पंचायत समिती जिल्हा परिषदच्या तुम्ही प्रचंड कामात लागले, तुमच्याकडे म्हणजे प्रचंड मोठा असा एजेंडा इथं सुरू झालेला आहे आणि बऱ्याच अशा गोष्टी आहे मित्रांनो, त्या आम्ही पुन्हा शेअर करणार आहोत. मित्रांनो, पुन्हा तुमचे स्वागत आहे. आज आम्ही प्रमोद भाऊ पवार साहेबांसोबत आम्ही चर्चा करतो आहे.
पार्टीचं काम करत असताना घरची जबाबदारी आणि सामाजिक जबाबदारी, नाते संबंध या सगळ्या गोष्टी, मुलं बाळं आणि हे सगळं करत असताना पुन्हा मित्र कंपनी सगळ्याला मॅनेज करणं. तर भाऊ, तुम्ही कसं करताय? शेती करणं, पक्षाचं काम बघणं, मित्र कंपनी सांभाळणं, नातेवाईक सांभाळणं, या सगळ्या गोष्टी कशा ऍडजस्ट करताय? काय तुमचा फॉर्म्युला आहे? सर माझं एक सूत्र आहे. ते सूत्र असं आहे की मी 70% वेळ शेतीसाठी देतो. क्या बात आहे, गुड. ते कुठलं काम असो शेतीचं, त्याच्यातले 20% जे उरतात माझे ते परिवारासाठी देतो आणि उरलेले जे 10% हे बाकी पॉलिटिक्स साठी, क्या बात आहे. सामाजिक सोशल वर्क साठी मी देतो. तर बघा मित्रांनो, प्रमोद भाऊ पवार साहेबांकडून काही गोष्टी घ्यायसारख्या आहेत आणि त्या म्हणजे काय की तुम्ही पहिले संसार करा. संसाराला तुम्हाला जबाबदारी ही तुमची ती फारच पांड पडणारी, ती याच्या त्याच्या खांद्यावर टाकू शकत नाही. त्याला बहाण्यानं तुम्ही इकडे तिकडे जाऊ शकत नाही. तर तुम्हाला तुमचा सगळ्यात जास्त जबाबदारी जी आहे ती पार पडायची तुमचा परिवार. मग तुमचा परिवार ती जबाबदारी पार पडत असताना तुम्हाला त्यांना वेळ द्यावा लागणार आहे. त्यांना वेळ देणं म्हणजे काय, 2 पैसे कसे कमवले जाईल आणि ते पैसे कमवून आपल्या परिवाराला चांगलं सुख समाधानी आपला व्यवसाय जो शेती व्यवसाय ज्यांचा, शेती व्यवसाय कसा चांगला केला जाईल. तर मग आपले मित्र परिवार किती मोठा प्रमाण कसा आहे, कसा संपर्क आहे मित्र परिवारांचा? कोण कोण मित्र आहे ज्यांच्या थोडंफार 2-4 नावं सांगा आम्हाला, जेणेकरून मग त्यांच्यात तुम्ही मिक्स होता वगैरे. सर आमच्या भारतीय जनता पार्टीची गणेश भाऊंनी तयार केली टीम आहे. त्या टीम मधले म्हणजे भरपूर असे मित्र आहे की सुखदुःखात एकमेकांचा आम्ही सहभाग घेतो. क्या बात. आदरणीय आमचे पप्पू साहेब डोंगे, राहुल पाटील सोनोने निंबोरेचे, अशोक पाटील मांडोळे, लक्ष्मण निर्मळ, क्या बात. आता नव्याने जिल्हा उपाध्यक्ष मोर्चात झाले हरी वाघ, बरोबर, आदींच्या मी संपर्कात असतो. क्या बात आहे. आणि आपल्या गावातील मित्र कंपनी कशी आहे? गावातील मित्र परिवार माझा सर्वसामान्य कुटुंबातले सगळे माझे मित्र आहे. बरोबर, एक दोन नाव सांगा की जेणेकरून आदरणीय श्री आमचे ग्रामपंचायत सदस्य गणेश बाबूराव पवार, अजून कृष्णा पाटील गाडगे इथं रोडला असतात ते, दत्तू सीताराम पवार, भगवान गाडगे, बर, अजून इथं करण नावाचा एक मुलगा आहे, तो पण माझा मित्र आहे. सांगितलेले काम आपण ज्यावेळेस पुढे गाव वगैरे असलो आपण तर तू माझे काम तो करून घेत असतो. तर मित्र कंपनी असणं गरजेचं आहे. आनंदी जीवनासाठी जगायचं असेल तर घर परिवार आवश्यक आहे, व्यवसाय आवश्यक आहे, त्याचबरोबर मित्र कंपनी महत्वाची आहे आणि त्याचसोबतच आता पार्टीला जोडून काम करणं ही आमची एक जबाबदारी आहे. आणि ती जबाबदारी पार पडताना तर थोडेच आता आणखी असे विषय घेणार आहोत की छोट्या छोट्या गोष्टी मित्रांनो त्या शेअर करत राहावं लागतात. तर आपलं लग्न कधी झालं? तर माझं लग्न 2007 मध्ये झालं, 22 एप्रिल 2007. आणि सासरवाडी कुठली? पळसखेडा खरात, आदरणीय रावसाहेब पटेल दानवे यांच्या गावाच्या एक अर्धा किलोमीटर जवळ, तालुका भोकरदन तालुक्यातील माननीय श्री रावसाहेब पटेल दानवे साहेब यांचं जे गाव आहे, कोणतं गाव आहे त्यांचं? जवखेडा दानवे हे गाव आहे. त्यांच्या बाजूलाच माझं पळसखेडा खरात सासरवाडी आहे. आणि आता 2 मुलं आणि एक मुलगी असा परिवार आहे. आता 15 वर्षापूर्वी आहे ना, किती वर्षापूर्वी लग्न झालं? सर आता ते 20 वर्ष होतील 2027 मध्ये. जवळपास 19 ते 20 वर्ष, 18 वर्ष झाले. 18 वर्ष कंप्लीट झाली. आणि यातून बी आता मस्त मजेच्या गोष्टी आहेत. अर्थ आहे आमच्या आजूबाजूचे सगळे नागरिक, त्यांच्या सहवासात तुम्हाला राहावं लागेल, त्यांच्या सहवासातून तुम्हाला चांगल्या गोष्टी शिकावं लागेल आणि एकमेकांमध्ये चांगल्या गोष्टीचा ज्या बी चांगल्या गोष्टी आहेत त्याला मध्ये आणावं लागणार आहे. तर काही एखादी चूक झाली तर ती चूक कशी दुरुस्त होईल ती प्रयत्न करावा. आज प्रमोद पवार पाटील जे आहे हे एक वेगळ्या पद्धतीनं आज आपल्या जीवनाला चांगली कलांटी देत आहे आणि भारतीय जनता पार्टीसारख्या चांगल्या पार्टीत काम करून एक चांगलं अस्तित्व उभं करत आहे. आणि घर परिवारामध्ये त्या पद्धतीनं मग आता हे सगळं करत असताना पार्टीत काम करणं, मित्र कंपनी वगैरे, मग बायको तुम्हाला टोकटाक नाही करत? हो, भरपूर वेळेस मला टोकटाक होती. बरोबर आहे. मग ते कसं मॅनेज करता? ते आता पार्टीचं काम म्हणल्यावर शेवटी आता घरचे थोडेफार बोलणे खाणंच पडतात. तर प्रत्येक घरामध्ये घरात ते राहतं. पुढं जर मी समजा पार्टीच्या कार्यक्रमाला जर गेलो समजा बाहेर कुठे उशीर जर घरी यायला झाला, माझ्याकडे गाय, ती गाय सोडपान करण्यासाठी गाय कधी कधी मारलं वगैरे त्या हिशोबाने घरचे खवळतात, तुम्ही घेऊन आम्हाला कशा ते बोलतात, ते म्हणतात तुम्हाला काही पगार चालू आहे का, इतके करता. पण तरी ऐकून घेतो आम्ही पार्टीसाठी काय आता. तर बघा वरिष्ठ जे पदाधिकारी आहे मित्रांनो, एक कार्यकर्ता काय सहन करून तुमच्यापर्यंत पोहोचतो आणि जेव्हा तुमच्यापर्यंत पोहोचतो तेव्हा तुम्हाला बी त्याची जाणीव ठेवणं गरजेचे आहे. त्यांची ओळख, त्यांचे नाव,
त्यांचं अस्तित्व म्हणजे प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये या सगळ्या गोष्टी असतात. म्हणून मित्रांनो, आपण वरिष्ठ पदाधिकारी असाल किंवा भारतीचं मोठ्या पदावर बी काम करत असाल तर सर्वसामान्य कार्यकर्त्याशिवाय पार्टी चालत नाही. आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या काय अडचणी असतात किंवा ते काय मांडतात त्याच्याकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागणार आहे. आणि नक्कीच त्यांची बी तुम्हाला खातरजमा करावं लागणार आहे की काय चालतं काय नाही आणि कसं त्यांना बी चांगल्या प्रकारचं ग्रो करता येईल या दृष्टिकोनातून मार्गदर्शन करत राहावं लागणार आहे. तर मग मुलं बाळांचं कसं आहे ते कसे आता काय काय शिक्षण आहे? माझी मुलगी PhD फर्स्ट इयरला आहे. BSc कॉलेज म्हणून मधला मुलगा माझा महात्मा ज्योतिबा हायस्कूलला आहे किशोरला. तो 10वीला आहे तो. आणि जो माझा लहान आहे सगळ्यात लहान मुलगा आहे तो ओलिवेथ इंग्लिश मीडियम स्कूल भराडी इथे तो शिकतो 8वी. बरोबर, अपडाऊन करत इथून बसेस. तर असे शिक्षण बी चांगल्या प्रकारे प्रमोद भाऊ आपल्या मुलाबाळांना देत आहे आणि 100% आपल्या परिवारावर लक्ष केंद्रित करत आहे. आणि आज मित्र कंपनी बघा थोड्या चुका होतात, आपल्या चुका आपल्या परिवारात सगळे लोक सांगतील असं नाही. तर मित्र परिवार तुमच्या चुका तुमच्या तोंडावर सांगतात की तुमची ही चूक आहे याला दुरुस्त करा. तर तशा पद्धतीनं प्रमोद भाऊ आपल्या लाईफला कॉम्प्रोमाइज करत आहे आणि आपली लाईफ चांगल्या प्रकारे कसं मोड घेईल हा दृष्टिकोन समोर ठेवत आहे. संसाराचे प्रत्येक नियम आम्हाला पाळायचे आणि ते नियम पाळत असताना आम्हाला आमच्यामधून खूप गोष्टी शिकायला भेटतात. मग आम्ही ज्या ज्या ठिकाणी लोकांनी जातो त्यातील प्रत्येक गोष्ट नवीन नवीन शिकायला भेटते. प्रमोद भाऊ, बऱ्याच वर्षापासून या परिसरामध्ये आपण राहता वगैरे, या परिसराची एक अशी अडचणी मोठी ह्या रोडची, त्याबद्दल काही तुम्ही सांगू शकाल का? हे जे रोड आहे आपला साखरवेल ते माझी आमदार ताई यांना हात जोडून विनंती आहे की ताई करंजखेड ते साखरवेल फाटा हा रोड आपण कुठल्या तरी निधीतून लवकर मंजूर करावा अशी मी आपणास विनंती करतो. तर नक्कीच हा लोकप्रतिनिधींचाही प्रश्न आहे आणि सामाजिक जे आहे पाटबंधारे कार्यालय जे आहे त्यांच्या माध्यमातून जे रोड होता त्यांनाही आमची विनंती की अधिकारी साहेब आपण लवकरात लवकर या रोडचा सर्वे करा आणि लवकरात लवकर हा रोड बनवा. कारण की साखरवेल फाटा ते करंजखेडा अतिशय दयनीय रोड झालेला आहे. त्यातल्या त्यात थोडंफार चांगला आहे. पण साधारणतः हा 10 किलोमीटर रस्ता आहे. 10 किलोमीटरपैकी तुम्ही आम्हाला 7-8 किलोमीटर रस्ता बनवून दिला ना तर बाकी उरलेला रस्ता तो बरा आहेच. आणि हा डबल रस्ता काही झाला तर चांगल्या प्रकारे या भागाला कनेक्ट होते. कारण की हा जो परिसर आहे करंजखेडा ते कन्नडला जोडण्यासाठी म्हणजे नागापूर, रामपूरवाडी, इकडे चिंचोली लिंबाजी ते देगाव आणि घाटनांदरा वगैरे ह्या ज्या परिसरातून गाड्या येतात यांना हा रोड अतिशय महत्वाचा आहे. आणि तो रोड खराब असल्यामुळं आमच्या सर्वांची अशी प्रमोद भाऊच्या वतीने विनंती आहे. प्रमोद भाऊ, या परिसरामध्ये कशा शेती घेतली जाते जी मतलब त्याच्यातून चांगल्या प्रकारचे नागरिक घेत आहे? सर आता आमच्याकडं टोमॅटोचा जवळपास हाफ झाल्यासारखा झालेला आहे. क्या बात आहे. अद्रक आहेच त्याच्यामध्ये. ऊसाचं क्षेत्र देखील मोठ्या प्रमाणात वाढलं. कापूस पीक देखील थोड्याफार प्रमाणामध्ये. आणि राहिलेलं जे क्षेत्र आहे ते मक्का. बरं आता इकडे एका गोष्टीने जी संजीवनी दिली शेतकऱ्यांसाठी ती म्हणजे पाणी. तर त्याबद्दल काय सांगाल तुम्ही या धरणाच्या बाबतीत वगैरे? किशोर धरणाचा आम्हाला भरपूर फायदा आता झालेला आहे. किशोर धरण आता जे पाऊस वगैरे पडतात तर आमच्या गावाला देखील 2-4 धरणं छोटे झालेले त्याचा देखील आम्हाला भरपूर फायदा आहे. क्या बात आहे. तर मग शेतकरी काय करताय की मोठ्या प्रमाणात शेतीचं आता शेती डेव्हलप केलेली आहे तर बऱ्याच ठिकाणून शेतकरी पाण्याच्या ठिकाणी विहिरी खोदतात ते पाईपलाईन आणतात आणि त्यातून मोठ्या प्रमाणात म्हणजे ज्या ठिकाणी जे पीक घेता येईल ते पीक घेण्याचं त्यांची पण चिंता असते. म्हणजे इथं बागायती एरिया मला असं वाटू लागलं तर का इथं जास्त बागायती एरिया आहे? हो, बागायती एरिया आमचा. हो, मागच्यापासून तर तुम्हाला डायरेक्ट धरणापर्यंत इकडे कोळंबी भारंबा हा संपूर्ण एरिया बागायतीमध्ये टोटल बागायती. कोरडवाहू क्षेत्र नाहीच इकडे आमच्या. बरोबर आहे. आता इथं काय पेरलेलं आहे आजूबाजूला? हो, इथं चुलत भावाचं वावर आहे माझ्या ते आणि पार्टनरमध्ये आणि आता इथं बाजूला कपाशी. हा ते शेजारच्या शेतातल्या ज्या कैऱ्या होत्या कपाशीच्या त्या तोडून आम्ही इथं ठेवून दिल्या जेणेकरून त्याचा तुटून जाते. आणि बाजूला तुम्ही बघू लागलेली ही कसं मक्का. हा, आता ही मक्का कधी काढणार? मग कसं ही मक्का अजून ठरलेली नाही कधी काढायची, पण काढणार आहे. काढू ज्यावेळेस तिचा भाव वगैरे चांगला वाढेल त्यावेळेस आम्ही काढू. तर बघा मित्रांनो, शेतकरी हा राजा आहे, या देशाचा पोशिंदा आहे आणि देशाचा पोशिंदा किती पद्धतीनं आपलं नियोजन करून आपलं जीवन उदरनिर्वाह करतो. म्हणून माझी सरकारला विनंती की शेतकऱ्यांनी आणि शेतकरी जे नागरिक आहेत त्यांना कसं सहवासात घेता येईल
आणि त्यांच्या बाबतीत चांगल्या प्रकारचे जे धोरण कसं मांडता येईल या दृष्टीकोनातून चालत राहावं लागणार आहे. प्रत्येक माणूस इथे महत्त्वाचा आहे आणि प्रत्येक माणसाला इथं कुठेतरी ना काहीतरी करण्याची मानसिकता आहे. कोणीही इथं वाईट नाही आहे, फक्त परिस्थिती ज्यांना त्यांच्यावर कसा धब्बा लावते. परंतु सर्वजण एकदम सुंदर कल्पनीय गोष्ट करतात, त्यातून नवीन उदय होत असतो आणि त्यांचा आणि त्यांच्या परिवाराचा त्यांच्या परिसराचं ते नाव मोठं उदयान येत असतं. त्यापैकी आमचे प्रमोद भाऊ पवार सुद्धा एक आहे. त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या परिसरामध्ये सामाजिक दृष्टिकोन ठेवून मोठमोठे उपक्रम कसे राबवले जाईल, चांगल्या प्रकारचे कार्यकर्ते तुमच्या परिसरात कसे येतील आणि त्यांच्यातून आम्हाला चांगलं शिकायला कसं भेटेल आणि आम्ही कसं डेव्हलप होऊ या दृष्टिकोनातून त्यांचं कार्य चालू आहे. खूपच आनंदाची गोष्ट आहे. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा, यावर चर्चा करा आणि सांगा की याच्यात आणखी आम्हाला काय प्लस करता येईल, किंवा तुम्हाला जर कधी अशाच प्रकारचे तुमचे इंटरव्ह्यू घ्यायचे असेल, तुम्हाला तुमचे जे तुमच्यामधल्या ज्या सुप्त कलागुण आहे त्यांना जर कधी तुम्हाला ओपन करायचं असेल तर तुम्ही आमच्यासोबत जोडा. माझा नंबर आहे 9923344775. या नंबरवर तुम्ही मला संपर्क करा आणि माझ्याशी कनेक्ट व्हा व्यक्त, दाखवा जगाला की आमच्यामध्ये काहीतरी गुण आहे, आम्ही ते तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो. आणि मित्रांनो, YouTube एक असं चॅनल आहे, यातून तुम्ही तुमच्या स्वतःला ग्रो करू शकता, तुम्ही स्वतःला एक्सपोज करू शकता आणि तुमचं कार्य दाखवू शकता. जर तुमच्यावर एखादा अन्याय झालेला असेल, कुठे तुम्ही दबून बसले असेल किंवा तुम्हाला कुठे कोणी प्रमोट करत नसेल, तुम्ही स्वतःला प्रमोट करण्याची मानसिक ठेवा, स्वतः काहीतरी करण्याची क्षमता ठेवा. तुमच्यातले गुण आणि तुम्ही जे काय आहे तुमच्यामध्ये जे कलागुण आहे त्या तुम्ही युट्यूबवर व्हिडिओ काढा आणि व्हिडिओच्या माध्यमातून पब्लिक टाका, लोकांपर्यंत पोहोचू द्या आणि तुमचे बी जे काही काम कलाकौशल्य तुमच्या अंगात असेल त्यातून लोकांना बी ते शिकू द्या आणि लोकांना त्यातून ठेवा. मी मागील बऱ्याच दिवसापासून व्हिडिओ काढतो आणि टाकतो. तुम्ही बघितला असाल, माझा एक व्हिडिओ होता, मी पाण्यावर कुठल्याही प्रकारचे हात पाय न हलवता 100% पलंगावर कसं आपण पाठीवर झोपू शकतो तशा पद्धतीचं मी पाठीवर झोपून राहू शकतो, ते बी घंटे. ती माझ्यामध्ये कलागुणी आहे. आणि जेव्हा मी तो व्हिडिओ काढून टाकला तर मला प्रचंड लोकांचे फोन आले, प्रचंड लोकांचे त्याच्यावर कमेंट केले. त्यांनी सांगितलं की वकील साहेब हे कसं शक्य आहे. तर असं खूप काही गोष्टी आहे. प्रत्येक माणसामध्ये काही ना काही कलागुण असतात आणि ते व्यक्त करण्यासाठी आम्हाला हा प्लॅटफॉर्म आहे. यातून तुम्ही खूप काही शिकवू शकता. तुम्ही तुमच्यामध्ये इथला एक मास्टर की तुम्ही याच्यावर दाखवू शकता आणि यातून ज्या माणसाला जी गरज पडेल त्या माणूस तुमच्यापर्यंत ते पोहोचू शकतो आणि तो तशा प्रकारच्या गोष्टी तुमच्याकडून करून घेऊ शकतो. तर ही आहे ताकद आहे सोशल मीडियाची. मग तुम्ही सामाजिक कार्यकर्ता आहात, तुम्ही राजकीय कार्यकर्ता आहात, तुम्ही राजकारणी करताय, तुम्ही एखादी गोष्ट तुम्ही करू इच्छिता किंवा तुम्ही तुमच्यामध्ये काही वेगळ्या करण्याची धमक आहे तर ती तुम्ही व्यक्त करा आणि या युट्यूबवर आणि दाखवा की जगामध्ये मला या धर्तीने काहीतरी दिलेलं आहे. मी सहज इथं आलेलो नाही, मला बी धर्तीने काहीतरी एखादा प्रोजेक्ट घेऊन दाखवलेला तो मी पुढे घेऊन चालू लागलेला आहे. तर प्रमोद भाऊ, तुमचं खूप खूप धन्यवाद की तुम्ही आम्हाला तुमचा किमती वेळ दिला आणि तुमच्या सगळ्या ज्या चर्चा वगैरे केल्या त्या खूप महत्त्वाच्या होत्या. तर असंच आपण भेटत राहू. तर तुमचे देखील पवार परिवाराच्या वतीने तसेच भारतीय जनता पार्टी हातखेड्याच्या वतीने खूप खूप धन्यवाद. तुम्ही सामान्य कार्यकर्त्याच्या शब्दाला कुठेतरी वाचा फोडली. धन्यवाद तुमच्या मनात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.